सोलापूरच्या राजकारणात कालपासून एक वेगळं चित्र दिसलं। दोन देशमुख एका मंचावर आले आणि त्यांचं कारणही भारी होतं। मनपा निवडणूक आणि विकास कामं। मंगळवारी सकाळी 11 वाजता आमदार विजयकुमार देशमुख हे सुभाषबाबूच्या विकासनगर येथील कार्यालयात पोहोचले। जवळपास पावणे तास दोघांमध्ये चर्चा रंगली। विषय होता महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना, बाजार समितीचे कारभार आणि शहरातील विकास कामं। यांच्या चर्चेनंतर दुपारी 12 वाजता हे दोघे जिल्हाधिकाऱ्यालयात गेले। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून उडानपूल, भुसापदन आणि IT पार्कसाठी जमीन द्या विषयावर निर्णय लवकर घेण्याची मागणी केली। मित्रांनो, सोमवारी झालेल्या प्राणी संग्रहालयात भूमिपूजन सोहळ्यात या दोन्ही देशमुखांना दूर ठेवण्यात आला होतं का? त्यामुळे मनपाच्या प्रशासनावर दोघांची नाराजगी होती। दुसऱ्या दिवशी दोघे एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना भेटणं हे योगायोग म्हणायचं की रणनीती? कारण चर्चा अशी आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना वगळल्यामुळे आता दोन देशमुखांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। आगामी मनपा निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर शहरात भूमिपूजनाचे कार्यक्रम, पक्षप्रवेश सुरू आहेत। अशा वेळी दोन देशमुख एकत्र आल्याने सोलापूरच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होतील का, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? ही केवळ विकासाची भेट होती की निवडणुकीसाठी डावपेच? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अपडेटसाठी आमच्या सोबत राहा। मी समीर आबादी राजे आणि तुम्ही पाहतात सोलापूर की जनता। धन्यवाद।